तुम्हाला आम्हाला सगळ्यांना चीड निर्माण होईल असा देवदत्त निकम यांनी त्या स्टेजवर त्या दिवशी वक्तव्य केलं. मला वाटतं तसं भारतात ते येईल. त्यांनी जाहीरपणानं भारतात त्या ठिकाणी वास्तव पाहता ते आंबेगावचे नेते आंबेगावच्या विधानसभा क्षेत्रात काम केलं. पण सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत. नितेश त्यांनी जाहीरपणाने सांगितलं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या. आमच्या निवडून किती आल्या? 8 आल्या. बोलले नाही. त्यांचं भाषण मी दाखवतो. खडे साहेब तुम्ही काल चुकीची गोष्ट टाकली. त्यांच्या भाषणात स्वतः पत्रकार पर्यटन होते की त्यांनी स्वतः सांगितलं आम्हाला 10 जागा मिळाल्या, आम्ही 8 जागा जिंकलो. काँग्रेसला 17 जागा मिळाल्या, काँग्रेस 13 जागा जिंकली. मिळाल्या नाही, दिल्या. आणि राजा भाऊ तुम्हाला किती जागा मिळाल्या? माझं नाव घेऊन विचारलं. दिल्या. तुम्हाला किती जागा दिल्या? 21 जागा दिल्या. तुमच्या निवडून किती आल्या? 9 आल्या. फक्त 9. म्हणजे हे जे वक्तव्य हे राजा भाऊला नाही बोलले. आपल्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांची त्यांनी त्या ठिकाणी हेटाळणी केली, शिवसेनेची हेटाळणी केलेली आहे. म्हणजे तू एका तालुक्याचा उद्याचा भावी आमदार म्हणून घेतो, उमेदवार आहे, तुला शिवसैनिकांची गरज आहे, आमच्या पक्षप्रमुखांची गरज आहे आणि तू आमची आबरू जर चव्हाट्यावर काढायला लागला. तू बाबा विधानसभेपुरता आहे, तालुक्यातल्या प्रश्नावर बोल, याच्यावर बोल, पण महाराष्ट्रातल्या जागेवर किती कुणाच्या निवडून आला याच्यावर तुला बोलायचा अधिकार नाही. यामुळं खऱ्या अर्थानं शिवसैनिक जो त्या दिवशी चिडला त्यांनी हे बोलायला नको. आम्हाला नाही खिजवलं की तुम्हाला 21 जागा दिल्या आणि तुमच्या फक्त 9 जागा आल्या. हा आमच्या पक्ष प्रमुखांचा त्याने अपमान केला. शिवसेनेच्या समोर सगळ्याच्या वतीनं मी त्यांचा जाहीर निषेध करतो. त्यांनी असं बोलू